जर तुम्ही येशूकडे पाहत नाही, तुम्हाला आवडो न आवडो, या जगामध्ये असा दुसरा कोणीच नाही की जो तुम्हाला विश्वास देऊ शकेल. जे देतील ते भीती देतील, ते निराशा देतील, ते ते लबाडी देतील. पण आज येशू विश्वास देणार आहे. प्रियानो, त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. आज मी प्रार्थना करत असताना फार सिंपल विषय आहे पण फार महत्त्वाचा विषय, त्याच विषयातून बोलणार आहे, आणि म्हणजे विश्वास. ओके, विश्वास फार फार गरजेचा आहे. ओके, आणि त्या विश्वासाबद्दल तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, विश्वासाविषयी तुम्ही बऱ्याच वेळा बोलला असेल, विश्वासाविषयी तुम्हाला गोष्टी माहीत असतील. पण आज विश्वास हा विषय आपण पाहणार आहोत. ओके, बायबलचं वचन सांगतं, मार्काचं शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये, मार्काचं शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 23वा वचन. मार्क शुभवर्तमान याचा 9. आम्हाला सर्वांना वचन माहीत असणार आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे, पण आपण परत परत ऐकणार आहोत. पण हे गरजेचं आहे, आणि मी तुम्हाला विनंती करतो, हे वचन नुसतं ऐकू नका. जर तुम्हाला शक्य झालं तर लिहून घ्या आणि त्याच्यावर मनन करा. कारण जर तुम्ही विश्वासामध्ये बळकट झालात, कारण हे फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. या शेवटच्या काळामध्ये बाकीचे सर्व संदेश आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण तुम्ही आणि मी विश्वासात भक्कम होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी देवाच्या वचनात आम्हाला पाहायला मिळतात. वाचायचं का आपण? येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. फार गरजेचं या ठिकाणी जो वचन सांगितलेलं आहे, विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. माझ्या मागे म्हणाल का? विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. सर्व म्हणजे काय काय शक्य आहे? काय काय शक्य आहे? मोठा प्रश्न पडतो ना. काय काय शक्य आहे? काय काय शक्य आहे? विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. मग मी अशी प्रार्थना करू शकतो का, देव बाप्पा मी आता बँक लुटायला चाललेलो आहे आणि मी पकडला जाऊ नये? काय वाटतं विशाल, करू शकतो का प्रश्न असे? मी विश्वास ठेवणाऱ्याला सर्व का नाही करू शकत? का नाही करू शकत? विश्वास ठेवणाऱ्याला जर सर्व काही शक्य आहे, मतलब मी नाही, येशूचे शब्द माझे नाही आहेत ते. हे विश्वास ठेवण्याला सर्व काही शक्य आहे, पण जे काही वचनात लिहिलेलं आहे, पवित्र शास्त्रात स्पष्ट सांगितलेले 10 आज्ञेमध्ये चोरी करू नको. जर देवाने मला जर सांगितलं चोरी करू नको, तर तो चोरी करायला मला परवानगी देणार नाहीये. हा, तो मी जर चोरी केली, मी पकडला गेलो, देव मला क्षमा करेल, पण पोलीस मला क्षमा करणार नाही. हॅलो, विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. काय शक्य आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि आम्हाला माहित आहे, जे जे येशूनी केलेलं आहे ते सर्व मला शक्य आहे. हालेलुया, सर्व काही शक्य. प्रियानो, फार फार महत्वाची गोष्ट आहे, आणि आजच्या ह्या घडीला, ह्या समयाला आम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे. एकदा काय झालं, एक तरुण श्रीमंत व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे आला, आणि तो आला, गुडघ्यावर गेला आणि म्हणाला, प्रभूजी मला सार्वकालिक जीवन पाहिजे आहे. ओके, मला प्रभू मला सारो. येशू म्हटलं, अरे तू आज्ञा पालन कर, ह्या गोष्टी अशा कर. तो तर लहानपणापासून मी हे करत आलेलो आहे. येशू म्हटलं, एक काम कर, तुझ्यामध्ये एक गोष्ट कमी आहे. जा, जे काही आहे ते सर्व विक तुझं, आणि ते गरिबांना देऊन टाक, आणि माझ्या मागे ये. चॅलेंज आहे. तो असं लिहिलेलं, तो फार श्रीमंत होता. यांना एक लक्षात ठेवा, श्रीमंती, पैसा मनुष्याला विश्वासापासून दूर घेऊन जातो. काय
पैसा मनुष्याला विश्वासापासून दूर घेऊन जातो. काय लक्षात ठेवा, तुम्हाला आवडो ना आवडो, पैसा मनुष्याला पंख लावतो. पैसा महत्वाचा आहे, पण ज्या क्षणी मनुष्य देवाला सोडून पैशावर अवलंबून राहायला लागतो, तुम्ही देवावर विश्वास ठेवणं बंद करता. यू मिस दॅट. आणि आज तो म्हणला त्याचा चेहरा उतरला, तो निघून गेला. मग येशू ख्रिस्ताने एक वक्तव्य केलं, फार महत्वाचं वक्तव्य केलं. तुम्ही जर मार्काचं आत्ता पण 9वा अध्याय वाचला, 10वा अध्याय उघडला की तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळेल. आणि मग येशू ख्रिस्त म्हणाला, अरे श्रीमंताला देवाच्या राज्यात जाणं पेक्षा उंटाला सुईच्या नेड्यातून जाणं सोपं आहे. श्रीमंताला काय, श्रीमंताला धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. फार सोपं आहे. मार्काचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि त्यातलं 25वा वचन. आणि मग त्या ठिकाणी जे शिष्य, त्यांना आश्चर्य वाटलं. 26व्या वचनामध्ये शिष्यांना आश्चर्य वाटलं. मग प्रभू तारण, शिष्यांना असं वाटलं ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं तारण होणार आहे. 26व वचन वाचा ना. हा, तेव्हा ते अत्यंत विस्मित हो, त्यांना आश्चर्य, अरे काय म्हणतो प्रभू, आश्चर्य वाटलं त्यांना. हा, एकमेकांना म्हणू लागले, एकमेकांना म्हणू लागले, तर मग कोणाचे तारण होणे मग शक्य कोणाचे आहे? तारण होणे शक्य आहे? अरे श्रीमंताला कठीण आहे. पुढं येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही. देवाला सर्व काही शक्य आहे. सगळे म्हणा देवाला. हो, सगळे म्हणत नाहीये, म्हणा ना. माग बसलेले देखील ऐकताय का वचन? करण वचन ऐकतोय का तू? ओके, आपला हात उंच करून म्हण, देवाला सर्व काही शक्य आहे. अरे विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. देवाला तर सर्व शक्य. तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला विश्वास ठेवणाऱ्याला देवाची क्षमता मिळते. तुम्ही देव म्हणत नाही, यू डोंट बिकम गॉड, पण तुमच्यामध्ये मला देवाची क्षमता. देवाला येशू विश्वास शिकवायला ह्या जगामध्ये आला. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा, हे जग, आत्ताचं जग तुम्हाला पैसा कमवायला शिकवत आहे. पैसा कसा मिळवायचा, पैशाच्या मागं कसं जायचं शिकवत आहे. पण जर तुम्ही पवित्र शास्त्र आणि देवाचं वचन वाचाल, येशूच्या मागं चालाल, तर तो तुम्हाला मला सांगतो की तुम्हाला मला विश्वासाची गरज आहे. जर तुमच्याजवळ विश्वास असेल तर देवाची क्षमता तुमच्यामध्ये येणार आहे. हालेलुया. फार गरज आहे. मी म्हणत नाही की तुम्हाला पैशाची गरज नाही आहे प्रियांनो, पण पैसा आज आहे, उद्या नसणार आहे. पैसा एखाद्या त्या हरिणाला ज्या वेळेस ते मृगजळ दिसतं, मृगजळ म्हणजे पाण्यासारखं, ते मागं ते धावतं, पण ते खरं नाही आहे. ही रियालिटी तुम्हाला मी सांगतो. पण ज्या वेळेला तुम्ही देवाच्या वचनाकडे बघता, म्हणून विश्वासाविषयी अभ्यास करणं, विश्वासामध्ये स्वतःला मुळावणं, विश्वास समजून घेणं गरजेचं आहे. विश्वास ठेवणाऱ्याला तर सर्व काही शक्य आहे. विश्वासाची व्याख्या आम्हाला आज बघण्याची गरज आहे. ओके, सोपी आहे नाही का अगदी. इब्री लोकासपत्राचा 11वा अध्याय आणि 1 वचन. काय आहे विश्वासाची व्याख्या? हे वाचण्या अगोदर तुम्ही सांगा कोणीतरी मला ना. असं सुरुवात जरा चुकत आहे. नाही, चुकत आहे सुरुवात, न बघता सांगायचे. ओके, सुरुवात चुकते. त्याची सुरुवात अशी, आता, नाव. त्या ठिकाणी आत्ता, विश्वास हा आत्ताचा आहे. सगळे म्हणा, विश्वास आत्ताचा विश्वास आहे. हा वर्तमान काळ आहे. लक्षात ठेव. नाव
त्या नावला बरेच लोक विसरून जातात. विश्वास आत्ताचा आहे, उद्याचा नाहीये, नंतरचा नाहीये, उद्या मिळणार आहे, परवा मिळणार नाही. आत्ता, आज, ह्या क्षणी, आत्ता, आता. विश्वास फार आता ह्या नावाबद्दल बऱ्याच लोकांना प्रश्न, अरे हे सोपं आहे पण हे महत्वाचं आहे प्रियांनो समजणं. विश्वास हा आत्ताचा आहे. आत्ता विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. सोपं आहे, किती ना पाठ करून टाका, अत्यंत गरजेचं आहे. सगळे माझ्या मागे म्हणाल का, आता विश्वास आशा धरलेल्या गोष्टींचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींची खात्री. आणि प्रियांनो 11 अध्याय 6 वचन असं सांगतं, विश्वासा वाचून देवाला संतोषणे अशक्य आहे. म्हणजे देवाच्या राज्यात तुम्हाला जे चलन आहे ना, ह्या पृथ्वीवर पैसा हे चलन आहे, पण देवाच्या राज्यामध्ये जे चलन आहे ते विश्वास आहे. विश्वासा वाचून देवाला अशक्य. जो कोणी देवाकडे त्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की देव आहे आणि त्याचा झटून शोध करणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा आहे. आम्ही प्रत्येक जण देव आहे आमचा विश्वास आहे, फक्त अडचण आहे झटणे. पास्टर तुम्ही झटा ना आमच्यासाठी. झटणे ह्या एरियामध्ये बरेचसे लोक माग पडतात. जो झटून शोध करतो, डिलिजंटली सीक हिम असं म्हटलेलं आहे. त्याचा झटून शोध करणाऱ्याला, तो माझा विषय नाहीये. पण आता आपण व्याख्येकडे येऊया. आशा, आशा म्हणजे काय बघा नाव. विश्वास हा आशा ठेवलेल्या गोष्टीबद्दलचा. आशा म्हणजे विश्वास नाही. मग आशा म्हणजे काय? आशा म्हणजे काय आणि आशा मला कुठून येते? आशा ही कुठून येते? लक्षात ठेवा प्रियांनो, आशा ही फार महत्वाची आहे. विश्वास आशेशिवाय येऊ शकत नाही. जर मग आशा म्हणजे काय? कोणी सांगेल का आशा म्हणजे काय? आशा म्हणजे काय? अपेक्षा. फार सोपं आहे. एक्सपेक्टेशन. आशा म्हणजे अपेक्षा. पण ही अपेक्षा, ही आशा कुठून निर्माण होते? आणि प्रियांनो ते आम्हाला शिकणं गरजेचं आहे. आशा कुठं निर्माण होते? पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला 3 गोष्टी, 3 वचनं सांगतात जे आमच्या जीवनामध्ये आशा निर्माण करतात. 3 वचनं पवित्र शास्त्रामध्ये, 3 वचनं आहेत जे आम्हाला माहीत असले पाहिजे की आम्हाला आशा निर्माण. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अब्राहम, जो विश्वासाचा हिरो नाही, आमचा बाप आहे, पितामह आहे, त्याचं वचन जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला असं दिसून येईल. रोमकराच्या पत्रामध्ये 4 अध्याय 16, 17 आणि 18 वचनामध्ये त्यांनी एक महत्वाचं गोष्ट सांगितलेली आहे. वाचूया आपण रोमकरास पत्र याचा 4 अध्याय 16, 17 आणि 18 वचन. या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे म्हणून ते विश्वासाने आहे. अशासाठी की ते अवघ्या संततीला, म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहम, त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरून जे चालतात त्यांनाही निश्चित व्हावे. मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्राहमाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करीतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करीतो,
त्याच्या दृष्टीने तो असा आहे. तशी तुझी संतती होईल ह्या वचनाप्रमाणे. पहा, हे फार महत्वाचं. तशी तुझी संतती होईल ह्या वचनाप्रमाणे. त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून. त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून. आशेला जागा नसताही. कशाला जागा नसतानाही? कशाला जागा नव्हती? तुमच्या जीवनात आशेला जागा आहे का? फार महत्वाचा प्रश्न आहे. ओके, आणि नसेल तर आज तयार करा. दे परमेश्वर तुमच्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जागा तयार करायला सांगत आहे. आशेला जागा. ह्या ठिकाणी अब्रामाचं वय 99 वर्षाचं होतं. त्या ठिकाणी त्याला जागा नव्हती, आशेला जागा नव्हती. ओके, आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. म्हणजे आशेला जागा नसताना त्याने आशा तयार केली, आणि ती आशा फक्त देवाच्या वचनातून होते. काय वचन देवानी आलं? देवानी आलं ज्या वेळेस अब्राम मला वाटतं 99 वर्षाचा होता. तुम्ही जर गेलात आणि उत्पत्ती, आता वाचू नका ते वचन कारण आपला वेळ खूप जाईल त्यामध्ये. उत्पत्ती 17 मध्ये 4 आणि 5 वचनामध्ये देवाने अब्रामाला सांगितलं, मी तुला राष्ट्राचा बाप बनवलेलं आहे. तर तुम्ही मगाचं वचन वाचलं तर तुम्हाला दिसेल तो असं नाही म्हणत. मूल होण्या अगोदर तो म्हणतो तुला मी राष्ट्राचा बाप बनवलेला आहे. हॅलो, असं नाही म्हणत तुला मी बनवेल बरं का. नाही नाही नाही, विश्वास हा काय घडलेलं आहे ते बोलतो. प्रेज द लॉर्ड. सगळे म्हणा विश्वास. जे मला हवं आहे ते बोलतो. प्रेज द लॉर्ड. देवानी त्या वचनातच रोममध्ये 4 अध्यायामध्ये सांगितलंय ना की तुला मी राष्ट्राचा बाप बनवलंय. अरे वांज होता रे, 99 वर्षाचा. सारेचा गर्भ देखील सुकला गेलेला होता, तरी सुद्धा ते म्हटला तुला मी बनवलंय. लक्षात ठेवा, विश्वास परिस्थिती बघत नाही, विश्वास देवाच्या वचनाकडे बघतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सगळे म्हणा विश्वास परिस्थितीकडे बघत नाही, देवाच्या वचनाकडे बघतो. असाच मी गल्ल्यात आणि दाविदाबद्दल अभ्यास करत होतो, वाचत होतो आणि विचार करत होतो. आणि गल्ल्यात दावीद म्हणाला, आज मी तुझा काय करेल? शिरच्छेद करेल आणि तुझं मांस पक्ष्यांना घालायला. तुम्हाला माहित आहे का, दावीद ज्यावेळेस हे बोलला त्याच्या हातात तलवार होती का हो? मग कशावरून बोलला तो की आज मी तुझी मान छेदणार आहे? आणि कशाने छेदणार होता तो? दगडाने? त्याच्या हातात तर फक्त गोफन होती. मला माहित नाही, मी खूप विचार करत होतो. पण एक गोष्ट सांगतो माझ्या भावानं बहिणींनो, विश्वास दरवेळेस जी गोष्ट नाही त्याला आहे असं म्हणणारा विश्वास आहे. हालेलुया. विश्वास फार फार आव्हानात्मक आहे. आशा येणं गरजेचं, आणि आशा देवाच्या वचनातूनच येतं. फक्त देवाचं वचनच आशा निर्माण करतं. आपण अजून एक वचन वाचूया. रोमकरास पत्र याचा 15वा अध्यायाचं 4थं वचन. आशा कशामुळे येते ते बघण्यासाठी. धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले. ऐका, आम्ही आशा धरावी म्हणून शास्त्रात लिहिलेलं आहे. जेव्हा तुम्ही देवाच, आणि म्हणून शत्रू सैतान तुम्हाला देवाचं वचन वाचण्यापासून, देवाच्या वचनापासून दूर ठेवतो. काही लोक मला माहिती आहेत, बायबल वाचायला घेतलं की त्यांचे डोळे बंद होतात, किंवा एखादा अध्याय वाचतात देखील ते, पण त्यांना ते समजत नाही. आणि असे बरेच जण आहेत, त्यांच्या जीवनात आशा निर्माणच होऊ शकत नाही.
आणि मग प्रॉब्लेम आले की ते माणसाकडे पळतात, देवाकडे नाही. पण जे 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 वचनामध्ये, प्रियांनो मी तुम्हाला सांगतो, वचनातूनच आशा निर्माण होते. ओनली थ्रू द वर्ड. देवाच्या शास्त्र वचनाने, जितकी वचन तुमच्या अंतःकरणात भरलेलं आहे तितकी आशा निर्माण होते, तितका विश्वास निर्माण होतो. आशा अजून एक गोष्टीने निर्माण होते. पवित्र शास्त्रात सांगितले, रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 3ऱ्या वचनापासून पुढे जर वाचाल, आम्हाला माहिती आहे आमची व्याख्या काय आहे. आता विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरवसा. पहिले आशाच माहित नाही, आशाच निर्माण होत नाही. संकटामध्ये जेव्हा धीराने आम्ही चालतो, आमच्या जीवनात आशा निर्माण. वाचूया आपण 5वा अध्यायाचं 3रं वचन. इतकेच नाही, इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो. अरे बापरे, आम्ही संकटाचा, जेव्हा आम्ही संकटात जातो, फार कमी लोक परीक्षेमधून जातो, अडचणीतून जातो, आम्ही देवाला धन्यवाद देतो का? आम्ही अभिमान, अरे वा संकटात चाललोय मी. किती लोक तसे करू शकतात ना. संकट येतात, नॅचरल आहे संकट, नैसर्गिक आहेत, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. संकट येणार, आवडो ना आवडो. पण हा इथं पॉल म्हणतो आम्ही संकटाचा अभिमान बाळगतो. आम्ही अभिमान बाळगतो संकटामध्ये. कारण संकट, याकूब, आता आपण वाचणार नाही ते वचन, पण याकुबामध्ये लिहिलेलं आहे, नाना प्रकारची परीक्षा येतात त्यावेळेस आनंदच करा, कारण धीराला काम पूर्ण करू द्या. कारण धीर पूर्ण केलं तर विश्वासामध्ये तुम्ही परिपूर्ण होणार आहात. हालेलुया, हालेलुया. वाचा ना ते वचन अजून पुढं. कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शिलाने आशा निर्माण होते. संकट येतात आणि संकटामध्ये आम्हाला धीर निर्माण होतो. पण प्रियांनो, हे विश्वासणाऱ्यांसाठी लिहिलेलं आहे, तुमच्या माझ्यासाठी लिहिलेलं आहे. ओके. आणि मग संकटामध्ये धीर निर्माण होतो, संकटामध्ये आणि जेव्हा आम्ही धीरामध्ये चालतो, आमचं कॅरेक्टर निर्माण होतं. सगळे म्हणा कॅरेक्टर, सगळे म्हणा चरित्र. इथं शील म्हटलेलं आहे. शील या शब्दाचाच अर्थ चरित्र, आणि देवाला चरित्र तयार करण्याची गरज आहे. आणि असं चरित्र जे विश्वासाचं चरित्र, विश्वासणाऱ्याचं चरित्र असेल. हालेलुया. जो विश्वासाने चालणारा आहे, संकटाला तो घाबरत नाही. जेव्हा येशू ख्रिस्तासमोर वादळ आलं, त्या वादळाच्या विरोधामध्ये चालणारा, पाण्यावरून चालणारा, कारण विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हालेलुया, हालेलुया. संकट आले तर काही काही लोक घाबरून जाऊ द्या, सोडून द्या, नको, काय करायचं त्या ख्रिस्ताला, नको, जाऊ द्या, कोणी पाहिला स्वर्ग, कोण जाणार आहे स्वर्गामध्ये, असे येतील, बरेच प्रसंग येतील. शेवटच्या काळामध्ये खूप लोक विश्वासापासून मागं फिरतील, खूप लोक. कारण त्यांना तात्पुरता मजा पाहिजे, तात्पुरतं कॉम्प्रोमाइज लाईफ पाहिजे. त्यांना खरा विश्वास नको. संकटामध्ये आनंद करणारे लोक फार कमी आहेत. पण काय वचन काय सांगतं? धीर निर्माण होतो, त्याने कॅरेक्टर निर्माण होतो, पण त्यातून आशा निर्माण होते. आणि आशा लाजवीत नाही. नाही, वचन शील निर्माण काय करतं? शिलाने काय होतं? धीराने शील व शिलाने आशा निर्माण होते. शिलाने, कॅरेक्टरने आशा निर्माण होते. हालेलुया. आमचा स्वभाव बदलतो, आमचा आशा निर्माण होती. आशा लाजवत नाही. सगळे म्हणा आशा लाजवत नाही. आशा लाजवत नाही. प्रियांनो, विश्वासाची व्याख्या आहे, आता विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा.
देव तुमच्या माझ्या हृदयामध्ये आशा निर्माण करू इच्छितो, कारण आशेच्या द्वारेच आमचा देवाचं एक नाव असं दिलेलं आहे की आमचा देव हा आशेचा देव आहे. ओके, रोम 15:13 मध्ये आपण नाही वाचलं तरी चालेल. आता आशेचा देव, ही इज अ गॉड ऑफ होप. एकदा का तुम्ही आशा गमावली तर निराशा आहे. त्या निराश झालेला व्यक्ती कधीच, प्रियांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, निराश झालेले लोक आत्महत्या करतात. त्यांना असं वाटतं आपल्या जीवनात आता काहीच राहिलेलं नाहीये, आपण काहीच करू शकत नाही, आम्हाला काहीच शक्य नाही, सर्व काही निघून गेलेलं आहे. निराश व्यक्ती आहे. आज तुमच्या जीवनात कशाही कारणामुळे निराशा असेल, छोट्या छोट्या कारणामुळे निराशा असेल, तर ती निराशा निघून जायला पाहिजे. प्रभू करो तुमच्या माझ्या जीवनामध्ये देव परमेश्वराची आशा निर्माण हो. हालेलुया. आणि मग विश्वासाची व्याख्या त्या ठिकाणी फार महत्वाची, आणि आपण संपवणार आहोत. परत एकदा विश्वासाची व्याख्या काय आहे? आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा. आता विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. आणि ती एक गोष्ट, जी गोष्ट दिसत नाही तुम्हाला आणि मला. आज जगातले खूप लोक न दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. सगळेजण मोबाईल घेऊन जातात आणि मोबाईलला कुठली वायर लावलेली नसती, पण त्यांचा विश्वास असतो की ह्याला रेंज आहे. ती रेंज दिसत नाही म्हणजे ती कुणाला, पण लोक विश्वास ठेवतात मी जिथं जाईल तिथं मला रेंज सापडेल, मी जाईल तिथं मला रेंज सापडेल. पण माझ्या भावांनो आणि बहिणींनो, बरेचसे लोक हा विश्वास ठेवत नाही की ह्या प्रसंगामध्ये देव माझ्या बरोबर आहे. हा विश्वास ठेवत नाही की देव माझ्यासह आहे. बरेचसे लोक न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री, त्यांना दिसणाऱ्या गोष्टीच पाहिजे आहेत. दिसणाऱ्या गोष्टीवर सर्वजण विश्वास होतात, पण देवाची इच्छा आहे आम्ही न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री बाळगावी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा? आम्ही कदाचित आशा माझ्यामध्ये निर्माण झाली आहे. तुम्हाला पैशाची गरज असेल, कदाचित आरोग्याची गरज असेल, कदाचित तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलण्याची गरज असेल. तुम्ही ती वचन घेतलं, वचनाने आशा निर्माण झाली, आणि मग देवबापाकडे प्रार्थना केल्यानंतर प्रभू तुला धन्यवाद की ती गोष्ट तुम्हाला दिलेली आहे. तुझे मी आभार मानतो देवा, तुला धन्यवाद देतो. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा शेवटच्या नाही, आपण अति शेवटच्या काळामध्ये आहोत आणि आम्हाला विश्वासाची गरज आहे. विश्वास आमच्या अंतःकरणात देवाचं वचन ऐकून येतो. बायबलमध्ये आम्हाला स्पष्ट सांगितलं, शेवटच्या काळामध्ये येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर विश्वास सापडेल का, हा प्रश्न त्याने विचारलेला आहे. ओके, आणि आम्हाला त्या विश्वासामध्ये चालायचंय. 3 गोष्टी सांगून मी संपवणार आहे. विश्वास कसा येतो? ओके, कारण आम्हाला न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री, कधी कधी मी बऱ्याच ठिकाणी जातो, उपदेश करतो आणि विचारतो की विश्वास म्हणजे काय, आणि मला सगळे लोक सांगतात न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. अर्धवट व्याख्या नाही. विश्वास हा आता आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. आणि ही गोष्ट आम्हाला समजायला पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. हा विश्वास येतो कसा? आम्हाला सर्वांना माहिती आहे, रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 17 वचन. रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 17 वचन. याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. हो, आता ही वार्ता हा जो शब्द आहे ना, त्यामुळे आम्हाला काही कळत नाही. वार्ता हा फार जुना शब्द आहे. ओके, वार्ता काय? वार्ता म्हणजे काय?
वार्ता म्हणजे काय? बातमी. पण बातमी काय आहे? बातमीनी विश्वास येतो? ऍक्च्युली नाही आहे तसं. मूळ भाषांतरामध्ये असलेलं आहे, फेथ कम्स बाय हिअरिंग अँड हिअरिंग. विश्वास वचन ऐकल्याने येतो. सगळे म्हणा, विश्वास वचन ऐकल्याने येतो. कसा येतो? काय पास्टर, साधे साध्या गोष्टी शिकवताय तुम्ही आम्हाला. खरंच येतो का विश्वास ऐकल्याने? काय ऐकणं कसं होतं? ऐकणं कसं होतं? वाचा ना 10 अध्याय 17 वचन. ते ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. ऍक्च्युली वार्ता या शब्द ऐकण्याने, आणि ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाने होते. ऐकणं हे ख्रिस्ताच्या वचनाने होतं. पण हे ऐकणं म्हणजे काय? ऐकणं म्हणजे आम्हाला असं वाटतं ही जी प्रक्रिया ना कानामध्ये जाणं, त्याने नाही 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 त्याने होत नाही. ऐकणं म्हणजे ज्या वेळेला मी एखादी गोष्ट, समजा एखाद्या मुलाला सांगितलं, प्रथमेश हे काम मला पाणी दे, प्रथमेश मला पाणी दे. ऐकलं का त्यांनी? ऐकलं का नाही ऐकलं? नाही. तुम्हाला ते कळालंच नाहीये, त्याने ऐकलंच नाहीये. त्याच्या कानात गेलं म्हणजे ऐकणं नाही. हे जे मूळ अर्थ त्याचा असा आहे, ज्या वेळेस प्रथमेश उठेल, उठून जाऊन त्या ठिकाणचं पाणी घेऊन माझ्या हातामध्ये देईल, त्यावेळेला ऐकणं आहे. ऐकणं हे तिथं आहे. ऐकणं म्हणजे फक्त कानाने ऐकणं नाहीये. आणि आज न ऐकणारे खूप लोक ह्या जगामध्ये आहेत. न ऐकेपणा करणारे, देवाचं वचन न ऐकेपणा. ऐकतात पण ते कार्यात टाकण्यासाठी त्यांना भीती वाटते, थरथर कापतात. एकदा पेत्र पहाटेच मासे पकडताना एकही मासा पकडला नाही म्हणून तो त्या याच्यावर बसला होता आणि आपली जाळी साफ करत होता. येशू गेला, त्याने म्हटलं मला तुझी बोट वापरायची आहे. आणि मग पेत्राने ती बोट दिली. येशूने बोटीचा वापर केला, तिथून संदेश सांगितला त्या बोटीतून. त्यानंतर म्हटलं पेत्रा चल आत घेऊन जा बोट, खोल, हकार. आणि मग पेत्राने हाकारली, घेऊन गेला आणि म्हटला चल आता त्या जाळ्या टाका. आणि तो म्हणाला प्रभूजी, पेत्र म्हणाला फार महत्वाची गोष्ट, प्रभूजी रात्रभर मासे पकडण्याचा प्रयत्न केला, एकही मासा मिळाला नाही, पण तुमच्या शब्दावरून. ओके, त्यासाठी तुम्हाला लुकाचं शुभवर्तमान 5व्या अध्यायाचं 5वं वचन वाचायला मिळेल. तुमच्या शब्दावरून मी जाळी टाकतो, असंच म्हटलं ना. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून आपल्या शब्दावरून मी जाळी सोडतो. मी जाळी. प्रियांनो, ऐकणं म्हणजे हे आहे. माझी बुद्धी मला सांगते सकाळी कोणी मासे पकडत नाही. माझी बुद्धी मला सांगते मी खूप कष्ट केलेत, मी खूप काम केलंय, आजपर्यंत मी खूप प्रयत्न केले. माझी बुद्धी मला खूप काही सांगितलं जातं. माझी बुद्धी, माझी परिस्थिती मला सर्व काही सांगते, पण तुझं वचन सांगतं. अब्राहमाला पण सांगो, तू 99 वर्षाचा म्हातारा आहे, तुला मूल होणं अशक्य आहे. तुझी बायको, तिचा गर्भ सुकून गेलेला आहे, तिला बाळ होणं अशक्य आहे. ऐकलं, सांगितलं, पण त्यांनी देवाच्या वचनाकडे पाहून देवाच्या वचनाच्या द्वारे देवाचं गौरव केलं. हालेलुया. कसं गौरव करतं तो? देवाचं गौरव कसं करतं? कोणी सांगेल का? देवाचं गौरव कसं होतं?
कारण रोमकराच्या 4 अध्याय 19 वचनात तो म्हणतो, त्यांनी देवाच्या वचनाकडे पाहून देवाच्या वचनाचं गौरव केलं. जर तुम्हाला विश्वास कार्यात टाकायचा असेल तर देवाचं गौरव करायला शिका. आणि बायबलचं वचन सांगतं, स्तोत्र 50 वचन 23 मध्ये, जो आभार रूपी प्रदर्शन करतो तो देवाचे गौरव करतो. म्हणजे अब्राहम देवाचे आभार मानायला लागला. मला माहित नाही माझं शरीर काय सांगतं, पण मला एक गोष्ट माहिती, तुझं वचन खरं आहे. तुझे आभार मानतो, मी राष्ट्रांचा बाप झालो आहे. हालेलुया. मी तुझ्या शब्दाला, प्रियानो, त्याला विश्वास म्हणतात. ऐकणे, वचन ऐकणे, वचन कार्यात टाकणे. देव म्हणाला, आजपासून तुझं नाव अब्राम नाहीये, अब्राहम आहे. दुसरी गोष्ट, विश्वास येतो प्रियांनो. हे इब्री लोकासपत्र 12 अध्याय 2 वचन सर्वांना माहिती आहे, पण आज ऐकून घ्या, परत एकदा ऐका. कारण तुमची दृष्टी कदाचित येशू पासून निघून त्या परिस्थितीकडं, त्या बँकेकडं, तुमच्या कामाकडं, त्या पैशाकडं गेलेली असेल. आज परत एकदा त्या येशूकडे घेऊन येऊया. इब्री लोकासपत्र 12 अध्याय 2 वचन, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. ऐका, 2 गोष्टी आहे. सगळेजण माझ्या मागे म्हणा, विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा येशूच आहे. त्याच्याकडे पाहत असाल. जर तुम्ही येशूकडे पाहत नाही, तुम्हाला आवडो न आवडो, या जगामध्ये असा दुसरा कोणीच नाही की जो तुम्हाला विश्वास देऊ शकेल. जे देतील ते भीती देतील, ते निराशा देतील, ते लबाडी देतील. पण आज येशू विश्वास देणार आहे. प्रियानो, त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. काही क्षणात आपण मेजामध्ये जाणार आहोत, प्रभुभोजन घेणार आहोत आज. आणि ह्याच्यामधून आमच्या हृदयात, आमच्या जीवनामध्ये तो विश्वास अधिक भक्कम होणार आहे. पण आम्ही देवाच्या वचनाकडे पाहत. तिसरी गोष्ट आणि शेवटची गोष्ट विश्वास निर्माण करतं, ते म्हणजे जेव्हा आम्ही साक्ष ऐकतो. आम्ही साक्ष ऐकतो, म्हणून साक्ष देणं फार गरजेचं आहे. साक्ष देणं दरवेळेला प्रियानो तयार असं, मला साक्ष द्यायची आहे. कारण साक्ष लोकांच्या जीवनात विश्वास निर्माण करतो. योहानाचं 4 अध्याय 39 वचन आम्हाला सांगतं. योहान शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि 39 वचन. योहान शुभवर्तमान ऍक्च्युली 39, 40 आणि 41 वचनांमध्ये आम्हाला तिथं ते वाचायला मिळतं. मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले, अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पहा, साक्षीमुळं त्याच्यावर विश्वास ठेवला. पुढे वाचत जाऊ. म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्या येथे राहण्याची विनंती केली. मग तो तेथे 2 दिवस राहिला. त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरिला. आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास ठेवतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे, ऐकलं आहे व हा खचित जगाचा तारणारा आहे हे आम्हाला कळले आहे. माझ्या भावना बहिणो, आज एक महत्वाची गोष्ट आहे. साक्ष विश्वास निर्माण करते. आणि म्हणून साक्ष देत राहा. आपल्या चर्चमध्ये, आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या परिवाराला साक्ष देत राहा. साक्ष सांगणं थांबवू नका. साक्षीमध्ये मात्र हे लक्षात ठेवा, हे असलं पाहिजे की येशूने तुमच्यासाठी काय केलं. साक्षीमध्ये तुम्ही देवासाठी काय केलं ते सांगू नका. मी जाऊन असं केलं म्हणण्यापेक्षा देवानी माझ्यासाठी काय केलं, माझं जीवन देवानी बदललं. अशक्य होतं प्रियांनो, अशक्य होतं, कोणीच बदलू, पण देवबापाने माझं जीवन बदललं. कोणी बदलू शकत नव्हतं, मी स्वतः बदलू शकत नव्हतो. माझ्या जीवनामध्ये देवाने बदल घडला. प्रभू करो प्रियानो, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये विश्वासाची निर्मिती आज तो करो. काही क्षण आपण आपले डोळे बंद करूया. लक्षात ठेवा, मी मगापासून खूप काही बोलत आहे. जर तुमच्यापैकी कोणी असं असेल की तुम्ही आशा गमावली असेल, तर माझा प्रभू आज तुमच्या आशेचा देव आहे.
येशू आशेचा देव आहे प्रिया. तो तुमच्या हृदयात ती आशा निर्माण करेल. तो तुमच्या अंतःकरणात आशा निर्माण करेल. तो तुमच्या जीवनामध्ये आशा निर्माण करेल. आशेचा देव तुमच्या हृदयात आणि जीवनामध्ये आशा निर्माण करेल. धन्यवाद परमेश्वरा, जे आमच्यासाठी त्या वधस्तंभावर सांडलं गेलं त्या रक्तासाठी. त्या रक्ताने आम्ही परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करू शकतो. त्या रक्ताने बापा आमचे सर्व पापांची आम्हाला क्षमा मिळालेली आहे. त्या पवित्र रक्ताबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो. आणि आज तुझ्या समोर आम्ही असताना बापा या मंडळीला दिलेल्या दृष्टांताबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. बहुत लोक आहेत बापा जे ह्या मंडळीमध्ये यायला पाहिजे, मेंढर आहेत बापा, त्या सर्वांना तू आत घेऊन येतोस म्हणून तुला धन्यवाद. परमेश्वरा, जागोजागी मंडळ्या स्थापन होत आहेत, घराघरामध्ये मंडळ्या स्थापन होत आहेत म्हणून तुला धन्यवाद देतो. दे बापा ह्या भारत देशातल्या प्रत्येक भागामध्ये ख्रिस्ताच्या वचनाची घोषणा होतीये म्हणून तुला धन्यवाद देतो. होऊ दे बापा, मंडळ्या स्थापन होऊ दे, तारणाचं सामर्थ्य होऊ दे. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो परमेश्वरा. गौरवी दे बापा, आम्ही तुझ्या वचनांबद्दल तुझे आभार मानतो. वचनाचा प्रसार होऊ दे. आमच्या ज्या मंडळ्या आहेत स्थापित केलेल्या त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझं गौरव होऊ दे. धन्यवाद दे, स्तुती करत येशूच्या नावात मागतो. आमेन आणि आमेन.